डिझाईन कन्सिडरेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. काय बघतो आपण? डिझाईन कन्सिडरेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन कन्सिडर करताना आपल्याला कोणकोणत्या डिझाईन कन्सिडर करायच्या किंवा काय काय कन्सिडर करायचे ते आपण बघणार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनसाठी 2 लोड गरजेचे आहेत. एक तर लाईटिंग लोड जे की सिंगल फेजसाठी वापरतो आपण. लाईटिंग लोड जो की बाळा टायमिंग लावावं लागेल तुला, सोयीने जमत नाही तुम्हाला. लाईटिंग लोड याच्यामध्ये लाईट, फॅन, कूलर हे आपण वापरतो. पॉवर वायरिंगमध्ये इलेक्ट्रिकल मशीन, फर्नस किंवा जे हेवी मशिनरीज आहे त्याचा लोड कन्सिडर करावा लागतो. कळते का? डिझाईन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये 2 टाईपच्या दोन टाईपचा लोड कन्सिडर करतो. एक लाईट लोड आणि दुसरा पॉवर लोड. लाईट लोड म्हणजे सब सर्किटवाला लोड आणि पॉवर सर्किटवाला लोड म्हणजे पॉवर लोड. ओके. आता पॉवर वायरिंगमध्ये आपण काय बघतो? 3 फेज इंडक्शन मोटर विथ ICDP स्विच, ICTP स्विच, सिंगल फेज इंडक्शन मोटर. 3 फेजच नाही तर सिंगल फेजसुद्धा. ओके. त्याच्यामध्ये आपण जनरली 3 फेज 4 वायर 400 व्होल्ट AC सप्लाय वापरतो. त्याच्यानंतर सरफेस कंड्यूट वापरतो. त्याच्यानंतर मोटर आर फिटेड ऑन द फाउंडेशन. वॉटा वापरतो फाउंडेशन का? व्हायब्रेशन कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर स्विचिंग अँड स्टार्टिंग मेकॅनिझम म्हणजे स्टार्टर वगैरे वापरतो. ओके. तर हे पॉवर वायरिंगसाठीचं कन्सिडरेशन. आता जर साधं वायरिंग करायचं, लाईट वायरिंग करायचं किंवा सब बोर्ड बसवायचे तर काय काय बसवणार आहे त्याच्यावर? इल्युमिनेशन लेवल म्हणजे ट्यूबलाईट बसवणार, फॅन बसवणार, त्याच्यानंतर सॉकेट आउटलेट हे सुद्धा बसवणार चार्जिंगसाठी. टेबल ऑपरेटेड डिव्हाइसेस. ओके. टेबल ऑपरेटेड डिव्हाइसेस उदाहरणार्थ प्रोजेक्टर, त्याच्यानंतर कम्प्युटर वगैरे हे डिव्हाइसेस आपण बघणार. तर इथं आपल्याला सिंगल फेज 230 व्होल्ट AC सप्लाय लागत आणि केपिंग वायरिंग आपण इथं जनरली वापरतो. येतं लक्षात? केपिंग वायरिंग आपण इथं वापरतो. तर हे झालं तुमचं पॉवर वायरिंग आणि लाईट वायरिंग. आता आपल्याला बघायचं आहे फॉर पॉवर सर्किट डिझाईन वी हॅव टू फाइंड. काय काय फाइंड आउट करावं लागतं आहे? इनपुट करंट. किती इनपुट करंट आहे मोटरचा? बाळ्या P = VI cos of phi. याच्यावरून करंट, पॉवर फॅक्टर, इफिशियन्सी ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून फाइंड आउट करू शकतो. 3 फेजसाठी P = √3 VL cos of phi. आठवते? तर याच्यावरून आपण इनपुट करंट फाइंड आउट करू शकतो कारण तुम्हाला व्होल्टेज लेवल माहीत असते, पॉवर फॅक्टर लेवल माहीत असते. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ साईज ऑफ केबल अँड कंडक्ट. केबलची लेंथ आणि त्याचं क्रॉस सेक्शन एरिया, त्याचं गेज हे आपण इथं फाइंड आउट करत असतो. ओके. तर हा दुसरा पॉईंट आहे तुमचा डिझाईन कन्सिडरेशनमध्ये. तिसरं काय कन्सिडर करतो आपण? रेटिंग ऑफ फ्यूजची रेटिंग. करंटची रेटिंग जी आहे त्याच्यापेक्षा 1.5 दुप्पट आपण ते कन्सिडर करतो फ्यूज रेटिंग. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ रेटिंग ऑफ मेन स्विचची रेटिंग जी आहे ही सगळ्याच्या रेटिंगच्या कॉम्बिनेशन करून प्लस त्याच्यात × 1.5 करत असतो. ते बघणार आहेत आपण. न्यूमरिकल झाल्याच्यानंतर ह्या गोष्टी अजून सोप्या जातील तुम्हाला. साईज अँड रेटिंग. मग तुमचा स्टार्टिंग करंट किंवा फुल लोड करंट कोणताही करंट असेल त्याला आपण 1.5नी गुणत असतो. तसं स्टार्टिंग करंटला फुल लोड करंट × 1.5नी मल्टिप्लाय करायचं. मग ही करंट आली की याच्यावरून तुम्ही त्या केबलच्या वायरच्या रेटिंग आपण फाइंड आउट करत असतो. येते लक्षात? सो राईट डाऊन दिस.